श्रोते हो नमस्कार. आज राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे. त्यानिमित्ताने जंतनाशक मोहीम म्हणजे काय, तिचं स्वरूप काय आहे, ती कशी राबवली जाते याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर पल्लवी पगडाल आपल्या स्टुडिओमध्ये आल्यात. मॅडम नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आज राष्ट्रीय जंतनाशक दिन आहे, तर त्या अनुषंगाने जंतांचा संसर्ग कसा होतो याविषयी सांगा. जंतांचा संसर्ग हा मानवी विष्ठेचा मातीशी संपर्क आल्यामुळे होतो आणि ही जी मानवी विष्ठा असते याच्यामध्ये जंतांची अंडी असतात आणि जेव्हा ही मानवी विष्ठा मातीमध्ये मिसळली जाते आणि त्या दूषित मातीचा जेव्हा आपल्या शरीराशी संबंध येतो, हातांशी संबंध, पायांशी संबंध, फळे किंवा भाज्यांना लागलेली माती किंवा पाण्यात असणारी माती, या सगळ्या प्रकारांमुळे ती माती आपल्या पोटात जाते आणि त्याच्यातून तो जंतू संसर्ग आपल्याला होतो. आणि आपणा सर्वांना माहिती आहे, आपण भारत देशाचे नागरिक आहोत आणि ग्रामीण भागात राहणारे नागरिक आहोत. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये आपण मातीत काम करणारी लोक आहोत आणि त्यामुळे जनरलीच भारत देशाचं या सगळ्या सॉईल ट्रान्समिटेड डिसिजेससाठी आपण सगळेच हाय रिस्क झोनमध्ये आहोत आणि त्यातल्या त्यात जंतांचं जे हे प्रमाण असतं ते 1 ते 14 या वयोगटातल्या बालकांमध्ये ते जास्त असतं. भारतासारख्या देशात जगातली 241 दशलक्ष मुलं ही भारत देशातली याच्यात हाय रिस्क झोनवर आहेत आणि त्यासाठी भारत सरकारने ही मोहीम आखलेली आहे. ही मुलं मातीमध्ये खेळतात किंवा मातीमध्ये अनवाणी चालतात, शौचाला जाऊन आल्यानंतर हात न धुतल्यामुळे किंवा मातीच्याच हातांनी जेवण केल्यामुळे ह्या जंतांचा प्रादुर्भाव ह्या मुलांना फार लवकर होतो. तसंच फक्त मुलंच नाही तर यावरती गर्भवती माता, स्तनदा माता आणि जनरल पॉप्युलेशन ही सुद्धा हाय रिस्क झोनमध्ये असते. पण त्यातल्या त्यात 1 ते 14 हा जो आपला वयोगट आहे, ही बालकं ही जास्त प्रमाणात हाय रिस्क झोनमध्ये आहेत. एकंदर शारीरिक स्वच्छता खूप महत्वाची आहे. हो, या सगळ्या प्रकारामध्ये शारीरिक स्वच्छता खूप महत्वाची आहे. यासाठी आम्ही वारंवार हेच सांगतो की आपल्या मुलांना आपण नेहमी कुठूनही बाहेरून आल्यावर हँड वॉशिंग म्हणजे हात धुण्यास सांगितले पाहिजे. जेवणापूर्वी हात धुतलेच पाहिजे, शौचाला जाऊन आल्यानंतर हात धुतलेच पाहिजे आणि त्या मुलांच्या आईनी जेव्हा ती कुठली फळ किंवा भाजी आपल्या मुलाला खाण्यास देईल त्यावेळेस ती मातीने दूषित असलेली फळं ही नेहमी धुवूनच खाल्ली पाहिजे. तसेच भाज्यांचं सुद्धा, भाज्या आधी, पालेभाज्या आधी धुवाव्यात, नंतर चिराव्यात आणि मग त्या कराव्यात. पाण्याचंही तसंच आहे. जर माती दूषित असेल तर अतिउत्तम उपाय म्हणजे ते पाणी उकळून थंड करून पिणे, काहीही करून शुद्ध पाणी प्या. मॅडम, आता एवढे सगळे उपाय केल्यानंतर जंतांचा प्रादुर्भाव आपण रोखू शकतो. पण मला असं सांगा की जंतांचा प्रादुर्भाव जर एखाद्या बालकाला झाला असेल तर त्याच्या आहारावर आणि त्याच्या एकूणच पोषणावर त्याचा कसा परिणाम होतो? जेव्हा जंत एखाद्या मुलाच्या पोटात होतात तेव्हा ही जंत हे परजीवी असतात. त्यामुळे त्याची वाढ ही जे काही फूड किंवा जे काही अन्न हे तो मुलगा घेणार आहे त्या अन्नावरच होणार आहे. आणि ही जे जंत आहेत हे 2 प्रकारे मुलाच्या आरोग्यावर परिणाम करतात. एक तर त्यामुळे रक्तक्षय होणं म्हणजे ॲनेमिया होतो आणि दुसरं असं की त्याचं शारीरिक वाढ आणि मानसिक वाढ दोन्हीही खुंटते. कारण जे वर्म्स आहेत किंवा हे जे जंत आहेत ते आहारातलं सगळं न्यूट्रिशन शोषून घेतात आणि तसंच रक्तातल्या ज्या आपल्या पेशी आहेत त्यांच्यावर परिणाम करून रक्तातलं हिमोग्लोबिन सुद्धा कमी करण्याचं प्रमाण करतात आणि नॅचरली ज्याचं हिमोग्लोबिन कमी आहे त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ ही नॅचरली खुंटलीच जाते. त्याचप्रमाणे जर न्यूट्रिएंट्स त्याला योग्य त्या प्रमाणात पोषक तत्वे मिळत नसेल तर त्याची वजन, उंची ही सुद्धा अपेक्षित जे आहे आपल्याला त्याप्रमाणे ती वाढत नाही. त्यामुळे ह्या 2 म्हणजे एक तर त्याला रक्तक्षय सुद्धा होतो, त्यामुळे त्याची कन्सन्ट्रेशन पॉवर जी असते शाळेमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं की त्याचं अभ्यासात चित्त लागलं पाहिजे. पण जेव्हा वर्म इन्फेस्टेशन होतं अशा मुलाचं अभ्यासात चित्त लागत नाही, वारंवार चिडचिड होते, थकवा येतो आणि दुसरं न्यूट्रिशनल म्हणजे की उंची वाढत नाही आणि वजनही वाढत नाही. एकूणच बालकांच्या शारीरिक विकासावर आणि शिक्षणावर सुद्धा याचा परिणाम होत असतो. मॅडम, मला असं सांगा की जंतनाशकांसाठी जागतिक आरोग्य संघटना सुद्धा मार्गदर्शन करत असते, तर हे कसं असतं मार्गदर्शन? आता जागतिक आरोग्य संघटनेचं काय म्हणणं आहे की ज्या ठिकाणी जंतांचा प्रादुर्भाव जास्त आहे, ज्या भागात, फॉर एक्झाम्पल आता अमेरिका आणि जर इंडिया
या 2 देशांची आपण तुलना केली तर आपल्याकडे जंतांचा प्रादुर्भाव जास्त आहे. असे बरेच देश आहेत जगामध्ये की ज्याच्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव जास्त आहे. तर अशा देशातल्या ज्या 1 ते 14 वयोगटातली मुलं आहेत, तसंच स्तनदा माता आहेत, गर्भवती माता आहे, यांना दर 6 महिन्याला एकदा आपण डिवर्मिंग म्हणून एक जंतनाशकाची गोळी देणं अपेक्षित आहे. आणि तीच जंतनाशकाची गोळी आम्ही 13 फेब्रुवारी 2024 रोजी सर्व भारतभर ही प्रत्येक शाळांमधनं, प्रत्येक अंगणवाडीमधनं आणि ज्युनियर कॉलेजेसमधनं 1 ते 19 या वयोगटातल्या मुलांना आम्ही ती गोळी, फक्त 1 गोळी देणार आहोत. मग याची मात्रा कशी असते, म्हणजे कशी घ्यायची आहे ही? हां, याची मात्रा 1 ते 2 जो आमचा वयोगट आहे, या वयोगटासाठी आम्ही अर्धी गोळी 200 मिलीग्रॅमची पावडर करून 1 ग्लास शुद्ध पाण्यासोबत देणार आहोत. अंगणवाडी ज्या आमच्या आहेत, या ठिकाणी ही गोळी दिली जाईल. त्यानंतर 2 ते 3 जो वयोगट आहे, याला सुद्धा आम्ही 1 गोळी पावडर करून 1 ग्लास शुद्ध पाण्यासोबत अंगणवाडीतच देणार आहोत. आणि त्यानंतरचा आपला जो 16 वर्षापर्यंतचा वयोगट आहे, ह्या विद्यार्थ्यांना शाळेतून ह्या गोळ्या दिल्या जाणार आहेत आणि विद्यार्थ्याला ती गोळी चावून खाऊन त्यानंतर त्याने ते 1 ग्लास पाणी पिणं अपेक्षित आहे. कुठल्याही परिस्थितीत ही गोळी घरी खायला मिळणार नाही. ही गोळी शाळेतच शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांनी खायची आहे आणि त्यानंतर 1 ग्लास शुद्ध पाणी प्यायचं आहे. मॅडम, कधी कधी कसं असतं की पालकांचा म्हणा किंवा काही लोकांचा असा समज असतो की अशी एखादी गोळी शासनातर्फे आली तर त्याचे काहीतरी परिणाम असतील किंवा दुष्परिणाम असतील, तर तसे ह्या गोळीचे काही आहेत का, तुम्ही सांगा. ह्या गोळीचे दुष्परिणाम म्हणजे ह्या गोळीनी फार तर काय होईल की एखाद्या बालकाला उलटी होऊ शकते, मळमळ होऊ शकते आणि डोकेदुखी होऊ शकते. परंतु हे जे दुष्परिणाम दिसून येतात ते अगदी सौम्य स्वरूपाचे आहेत आणि काही वेळाने निघून जाणार आहेत ती गोळी घेतल्यानंतर. आणि जर सिव्हिअर दुष्परिणाम विचारले तर अगदी रेअरली गोळीच्या कुठल्या तरी कंटेंटला जी रिॲक्शन येते, त्या रिॲक्शनमुळे होणारे जे दुष्परिणाम जे बाकीच्या सगळ्या गोळ्यांमध्ये, औषधांमध्ये दिसून येतात, तसेच याही औषधांमधून दिसून येते, पण त्याची पॉसिबिलिटी खूप रेअर आहे. प्रत्येक बालकाला ते होईलच असं नाही, पण ते होईल ह्या भीतीने गोळी घ्यायची नाही असं मात्र असंही नाही. आणि असं काही झालंच तर आमची सगळी यंत्रणा सुसज्ज आहे. आमच्या ज्या 102, 108 टोल फ्री ॲम्ब्युलन्सेस आहेत, या तिथे उपस्थित असणार आहे. असं काही झालं तर तात्काळ त्या विद्यार्थ्याला पुढे संदर्भ सेवा दिली जाईल. मॅडम, या ज्या जंतनाशक गोळ्या आहेत, तर या तुम्ही ज्या वितरित करणार आहात ते कोणत्या माध्यमातून करणार आहात, कोणाच्या मार्फत केल्या जाणार आहेत? व्हेरी गुड. ह्या ज्या जंतनाशक गोळ्यांची जी मोहीम आम्ही राबवतो आहे, ती अंगणवाडी, स्कूल्स म्हणजे शाळा आणि ज्युनियर कॉलेज या 3 ठिकाणी होणार आहे. तर आपला जो 6 वर्षापर्यंतचा वयोगट आहे, इथे अंगणवाडी सेविकांमार्फत आम्ही या गोळ्यांचं वाटप करतो आहोत. शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही शिक्षकांमार्फत या गोळ्यांचं वितरण करतो आहोत. आणि ज्युनियर कॉलेजमध्ये सुद्धा त्यांच्या 1 प्राध्यापकांच्या मार्फत आम्ही या गोळ्यांचं वाटप करतो आहेत. आणि या संपूर्ण मोहिमेवर सुपरविजन म्हणून आमचे आरोग्य कर्मचारी, आमचे डॉक्टर्स हे सगळे त्यावर लक्ष ठेवून असणार आहेत. या गोळींच्या पुरवठ्याची पूर्णतः जबाबदारी आरोग्य विभागाकडे आहे आणि वितरणाची जबाबदारी ही अंगणवाडी, शाळा आणि ज्युनियर कॉलेज यांच्याकडे आहे. कधी कधी बघा, मुलं घाई गडबडी शाळेत निघून येतात आणि ते काही खाल्लेलं नसतं, तर अशा वेळेला ही गोळी घेतली तर चालते का? नेमकी कधी घ्यावी? ही गोळी उपाशीपोटी घेतली तरी चालते, पण आम्ही जेव्हा संदेश देतोय ही गोळी घेण्यासाठी तर लंच ब्रेकच्या 5 मिनिटं आधी आम्ही ही गोळी घ्यायला सांगतो आहोत. शिक्षकांनी त्या वाटाव्यात, शुद्ध पाण्यासोबत द्याव्या. आणि आजकाल शासनाच्या ज्या सगळ्या शाळा आहेत त्याच्यामध्ये आपण आहार सुद्धा देतो आहोत. त्याच्यामुळे जरी त्यांनी घरून टिफिन आणला नसेल तरी शालेय आहार त्याला तो मिळणारच. त्याआधी ती गोळी घ्यायची आहे. 5 मिनिट आधी. बरोबर. मग मला सांगा की एखादं मूल आजारी असेल, त्या मुलाला किंवा त्या मुलीला आपण ही गोळी देऊ शकतो का? नाही, आजारी मुलांना ही गोळी आपण देणार नाही आहोत आणि तशा सूचना आपण सर्व अंगणवाडी सेविकांना आणि शिक्षकांना निर्गमित केलेल्या आहेत. मॅडम, आपण मगाचपासून असं बोलतोय की ही शासनातर्फे मोहीम राबवली जाणार आहे, तर शासकीय ज्या शाळा आहेत किंवा अंगणवाड्या आहेत किंवा कॉलेज आहेत तिथे तर ह्या गोळ्या दिल्या जाणारच आहेत, पण ज्या प्रायव्हेट किंवा खाजगी शाळा आहेत तर त्या शाळांमध्ये सुद्धा या गोळ्या तुम्ही वितरित करणार आहात का? ही मोहीम आपण सर्व बालकांसाठी आहे, त्यामुळे याच्यात
शासकीय आमच्या अंगणवाड्या आणि शासकीय कॉलेज तर आहेतच. या व्यतिरिक्त सर्व अनुदानित शाळा, विना अनुदानित शाळा, खाजगी संस्था, खाजगी कॉलेजेस, सर्व ITIचे कॉलेजेस, नर्सिंग कॉलेजेस, त्याचबरोबर काही सैन्य स्कूल असतील, काही मदरसे असतील, आश्रमशाळा असतील, या सर्व ठिकाणाहून या गोळ्या वितरित केल्या जातील आणि आमचे आरोग्य कर्मचारी हे त्या ठिकाणी त्या गोळ्या पोहोचवतील आणि त्यांच्या शिक्षकांमार्फत त्या गोळ्यांचं वितरण होईल. जेणेकरून शासनाची अशी अपेक्षा आहे की कोणीही मूल या गोळीपासून हो. वंचित राहता कामा नये. बरोबर. या मोहिमेचा जो फायदा आहे तो सगळ्या मुलांना व्हायला हवा. पण मॅडम मला असं सांगा की समजा 13 फेब्रुवारीला एखाद्या बालकाची गोळी घेण्याची राहून गेली किंवा त्याला ती मिळाली नाही, तर पुन्हा ही मोहीम राबवली जाणार आहे का? हो. जर समजा 13 तारखेला एखाद्या मुलाची त्या गोळी राहून गेली कारण तो मुलगा त्या शाळेत आला नसेल, अंगणवाडीत आला नसेल किंवा कुठे बाहेरगावी गेलेला असेल किंवा आजारी असेल, तर आपला 13 ते 20 हा जो कालावधी आहे त्या काळामध्ये जेव्हा ते मूल त्या शाळेत येईल त्यावेळेस लक्षात ठेवून शिक्षकांनी ती गोळी त्याला द्यायची आहे आणि त्याच्या नावासमोर असे 2 टिक मार्क करायचे आहेत. त्या 7 दिवसाच्या आत तुम्ही त्याला ती गोळी देऊ शकता आणि 20 तारखेला आम्ही ही मोहीम बंद करतो आहे. म्हणून 20 तारखेला आम्ही मॉपअप डे म्हणतो त्याला, की ज्याची 13ला चुकली त्याला 20 पर्यंत गोळ्या द्या, त्याला मॉपअप करा असं आम्ही म्हणतोय. श्रोते हो, राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने जंतनाशक मोहीम म्हणजे काय, तिचं स्वरूप काय आहे आणि ती कशा पद्धतीने राबवली जाणार आहे याविषयी सविस्तर अशी माहिती देण्यासाठी जिल्हा माता आणि बालसंगोपन अधिकारी डॉक्टर पल्लवी पगडाल आपल्या स्टुडिओमध्ये आज आल्या होत्या आणि त्यांनी आपल्याला ही जी माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि तुम्हा सगळ्या श्रोत्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. नमस्कार. धन्यवाद.